नमस्कार. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली. सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे. पाटण तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. आणि आता सध्या मी उभा आहे तारळे, जे पाटण तालुक्यातील तारळे बाजारपेठेचं मोठं गाव आहे. आणि हा तसा भाग प्रचंड मोठा आहे. आणि या तारळे गावालगत जी तारळे नदी आहे, ही तारळे नदीवरती आता सध्या गेल्या कित्येक महिन्यापासून आपण बघू शकता मोठ्या पुलाचं काम सुरू झालेलं आहे. आणि काम खरं तर जूनपूर्वी पूर्ण व्हायला होतं, सगळ्यांची तशीच अपेक्षा होती. पण ते काम पूर्ण झालेलं नाही. आणि तात्पुरती सोय म्हणून नदीवरती ह्या नळ्या टाकून त्यांनी पर्यायी रस्ता केला होता. परंतु आता पहिल्याच ह्या दमदार पावसामध्ये या पुलावरून पाणी गेलं आणि या दोन्ही मोठ्या एवढ्या भागातली जी वाहतूक आहे पूर्णपणे काल रात्रीपासून ठप्प झालेली आहे. लोकांना अलीकडे पलीकडे येता येत नाही. खूप गैरसोयी झाल्या. अशी काही लोक आहेत की यांचं घर इथं आहे, मात्र शेती किंवा पलीकडच्या बाजूला जनावरांची गोठी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा जाता येत नाही. जनावरांची सुद्धा तसे माणसाप्रमाणे हाल सुरू आहेत. आता नेमका हा दोष कोणाचा? खरं तर वेळेत जूनपूर्वीच काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण ते ठेकेदाराकडून झालेलं नाही. या संदर्भात आता लोकांना खरं तर हाल अपेक्षा सहन कराव्या लागणार. नेमकं आता काम कधी होईल? या ठेकेदारांचं इथे कोणी उपलब्ध प्रतिनिधी नाही किंवा कोणी समोर आलेलं नाही बोलायला. आपण या गावचे सरपंच माझ्या समवेत आहेत, प्रकाश जाधव पाटील, यांच्याशी आपण बोलूया. नेमकी आता काय समस्या लोकांना होता येते? अशा पद्धतीने आपल्याला संबंधित ठेकेदार आणि आपल्याला स्पष्ट 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीने सगळं आम्हाला सांगितलं गेलेलं होतं. अद्यापही त्यानंतर मे महिना गेला तरी पण त्याच्यावर काम कुठल्या पद्धतीने पूर्ण झाले नाही. त्यानंतर जून महिन्यामध्ये सुद्धा अपेक्षित होतं की काम पूर्ण होईल. कमीत कमी लोकांना जाण्यासाठी रस्त्याचा रस्ता तरी खुला होईल, मोठी वाहतूक सुरू होणार नाही, आम्हाला कल्पना होती. परंतु सर्वसामान्य जे लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, त्या कोणूर साईडला आमच्या करायचे काही लोक शेतामध्ये घरं बांधून गोठे आहेत. आज त्यांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यासाठी सर्व जबाबदार संबंधित ठेकेदार असतील, संबंधित यंत्रणा, उपाभियंता असतील किंवा बांधकामाचे अभियंता असतील, हे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आमचं सर्वांचं ठाम असं मत आहे. आम्हाला एकच अपेक्षा होती की किमान कमीत कमी लोकांना चालत जाण्यासाठी रस्ता तरी खुला व्हावा, एवढ्या अपेक्षा त्याच्यामध्ये केली होती. तरी पण त्याच्यावर पूर्ण त्यांना आलेली नाही आहे. सगळा विषय आज तेवढं मोठं सातारा जाण्याचं मोठं मुख्य पूल होता. हा पुलाच्या बाबतीत प्रशासनानं फार गांभीर्यपूर्वक विचार करून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. आता जवळपास 3-4 महिन्यामध्ये लोकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शाळेची मुलं असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, या सर्व लोकांनी करायचं काय याबाबत प्रशासनानं योग्य तो विचार करून तात्पुरत्या स्वरूपाचं का होईना लोकांना जाण्या येण्यासाठी रहदारी रस्ता खुला करावा अशी मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करत आहे. सरपंच साहेब, मला एक सांगा की याच ठिकाणी नवीन असाच पूल होता, तो कधी झाला होता, का तो काढण्यात नवीन हे बांधकाम हाती का घेण्यात आलं? साधारण जो पहिला अस्तित्वात असताना जो पूल होता त्या पुलाचं आयुर्मान साधारण 30 ते 32 वर्ष झालेलं होतं. आणि याबाबत सर्व ग्रामस्थांनी काही भागातील सर्वच लोकांनी जुना पूल पाडण्यास विरोध केला होता. परंतु काही लोकांच्या आग्रहामुळे असू द्यात किंवा काही कुठल्या गोष्टीमुळे असू द्यात, त्या लोकांच्या फक्त हट्टापायी हा चांगला असणारा हा पूल सुद्धा पाडण्यात आला व हा पूल नवीन पाणी जास्त जातं. ॲक्च्युली 5 वर्षातून 2021 साली या पुलावर पाणी गेलेलं होतं, ते पण किती 1 तास फक्त. त्यानंतर कुठल्याही पुलावरून कधी पाणी गेलं नाही. कुठलंही दळणवळण कितीही पाऊस झाला, कितीही पूर आला गेला झालं नव्हतं. फक्त काही लोकांच्या जाणीवपूर्वक आता त्याचं काय सांगू शकत नाही का पूल पाडला गेला, काय नवीन बांधला. ठेकेदार पोचण्यासाठीचे उपयोग केलेला कमिशन पैसे लागण्यासाठी सगळं असं आता संबंधित यंत्रणा ह्याचा विचार करणं खरोखर गरजेचं आहे. याबाबत काय सर्वांना ज्ञात आहे की हा पूल काय बांधला गेला, कोणी पायगाड्या घातल्या गेल्या पूल बांधण्यासाठी किंवा काय केले गेले, सर्व लोकांना ग्रामस्थांना निश्चित माहीत आहे. आमची पण एकच अपेक्षा होती की काय चला काम करा, पूल वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे होता ना. आता मला सांगा किती गावात म्हणजे तारळे भागातले इकडच्या किती गावात संपर्क? साधारण तारळे भाग हा 36 गावं 72 वाड्या असं सर्वत्र विखरलेला गेलेला आहे. आणि तारळ्यातून सातारला जाणार, जिल्ह्याला जाणार हा एकमेवच पूल असा आहे. या पुलावरून बऱ्याचशाच लोकांचं दळणवळण होत होतं. दुसरा पर्यायी मार्ग काशीचा आहे, परंतु लोकांना नाहक पैसे खर्च करून जाण्यासाठी त्यांना जो आर्थिक जो त्रास होणार आहे, जो नाहक त्रास होणार आहे, त्याच्या बाबतीत त्यांना जबाबदार कोण? तर हे होते तारळेगावचे सरपंच प्रकाश जाधव.
तारळेगावचे ग्रामस्थ सुद्धा आपल्या समेत आहे, त्यांनाही विचारूया नेमक्या काय समस्या झालेल्या आहेत. सांगा आपलं नाव. अतिशय काम हे संत गतीनं चालू झाल्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवली आहे. बाकी काही सुद्धा कारण नाही. संत गतीनं म्हणजे दररोज 5-10 माणसाशिवाय कामच इथं चालत नव्हतं. हे जर वेळेत जर काम लवकर चालू केलं असतं तर आज ही वेळ आली नसती आणि लोकांच्या पूर्णपणे रस्त्याचा प्रश्न मिटला असता, पुराचा प्रश्न मिटला असता. लोकांचं नेमकं आता काय समस्या होती? आता लोकांच्या समस्या म्हणजे आता हे शाळेतली काय जे काय विद्यार्थी असतील त्यांची गैरसोय झाली. कोंजवडे, काटेवाडी, तारळे पलीकडे राहणारी काय जे शेतजमिनीची जी काही लोक असतील, शेतकरी असतील, त्यांचा अतोनात हाल झालेला आहे ह्याच्यामुळे. आता हे काम तुम्हाला आत्ता परिस्थिती बघतायत बांधकामाची, कधी पूर्ण होईल असं काय वाटतं ह्याची तुम्हाला? गॅरंटीच नाही. आता पूर्ण पावसाळा असा चालला लोकांचा हाल. मला नेमकं जबाबदार कोण आहे? ठेकेदार आहे का प्रशासन आहे, पालकमंत्री आहे, कोण आहे? याला दोन्ही बी जबाबदार आहे. सगळेच जबाबदार आहे. ठेकेदार आहे का? आपल्या समेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर कार्यकर्ते जे तारळे भागातले समजले जातात ते अभिजित पाटील आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती आहेत त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत स्वप्नाली अभिजित पाटील. तर आता त्यांचंही आपण या पुलाच्या कामासंदर्भात काय जे म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया. बोला सर. मी अभिजित पाटील, ग्रामस्थ तारळे. पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून हे पुलाचं काम मंजूर झालं. लोकांच्या मागणीनुसार कडवे भागाचे असतील, पोंजोडे, मुले, मूळवाडच्या कडवे भागाच्या वाड्यावरच्या त्या लोकांनी मागच्या वर्षी ह्या पुलावरून पाणी गेलं. पूल मोठे वाहन गेल्यानंतर पूल हलत होता. त्या भविष्यात त्या पुलाचं धोका होऊ नये, मोठी घटना घडू नये या अनुषंगाने आम्ही ग्रामस्थांची मागणी आम्ही पालकमंत्र्यांना त्या पुलासंदर्भात मागणी केली. आमच्या मागणीची विनंती करून पालकमंत्री साहेब यांनी त्या पुलाला जवळपास 6-7 कोटी रुपये मंजूर केले. त्याचं आम्ही भूमिपूजन केलं. भूमिपूजन केल्यानंतर एक 7-8 महिन्यानंतर इथले स्थानिक विरोधक यांनी ज्यावेळेस जुना पूल पाडायचं सुरुवात केली त्याला त्यांनी विरोध केला की ह्या चुकीच्या पद्धतीनं. मग सगळ्या अधिकाऱ्यांनी लोकांची मागणी किंवा स्ट्रक्चरल ऑडिट असेल या सगळ्या बाबींचा त्यांनी त्याला पुरावा दाखला. पण दरम्यान 2 महिने हे काम थांबलं गेलं, स्थगित झालं. त्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झाली. नाही तर ते जर 2 महिने काम थांबलं नसतं तर आज ही वेळ ह्या ग्रामस्थांपलीकडल्या ग्रामस्थांवर, भागातील शेतकऱ्यांवर आली नसती. ह्याला सर्वस्वी जबाबदारी इथले विरोधक आहे. पण आता मला एक सांगा, ठीक आहे मी त्यांची बाजू ऐकलेली आहे. तुम्ही म्हणता 2 महिने विरोधाला मान्य आहे असं त्यांच्या मतानुसार आपण. पण कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला माहीत आहे की आपण जो तात्पुरते एकच रोड केलेला आहे तो मोठ्या पावसात टिकू शकत नाही. मग लोकांचं असं म्हणणं आहे की मनुष्यबळच नव्हतं, 4 लोकांच्या वरती कित्येक दिवस काम सुरू होतं. मग पालकमंत्र्यांनी बाबा लक्ष देऊन बाबा इथल्या लोकांची एवढ्या मोठ्या गावाची गैरसोय होऊ शकते तर मग त्यांना कॉन्ट्रॅक्टरला असं काय त्यांच्यावरती सूचना केल्या नाहीत की बाबा काही करून जूनपर्यंत काम करत मनुष्यबळ जादा लावू वगैरे. कारण लोकांची फार मोठी गैरसोय तुमच्या तारळे गावातले बरेच लोकांचे गाय गोटे पलीकडे आहेत आणि तुम्ही जनावराला तर उपाशी ठेवू शकत नाही, जनावरं तर घरात आणून बांधू शकत नाहीत. मग अशा वेळेस पालकमंत्र्यांचं काम होतं की नाही की बाबा नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन तातडीनं काम 2 महिन्यापूर्वी पूर्ण करा किंवा नसेल काम अजून वर्षभर चाललं असेल पण मग पर्यायी व्यवस्था मजबूत करा की जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील. या बाबतीत आपल्या पाटील काय म्हणणं आहे? ते तुमच्याबद्दल चुकीचं आहे. पालकमंत्र्यांनी ह्या माझं म्हणणं नाही, हे लोकांचं कोण जे म्हणणं बोलत आहे. असतील त्यांचं चुकीचं म्हणणं आहे. पालकमंत्र्यांनी ह्या बाबतीत 2 ते 3 वेळा आढावा बैठक घेतलेल्या आहेत. खुद्द आम्ही पण इथे एकदा येऊन मिटिंग घेऊन इथे जागे येऊन अधिकाऱ्यांना घेऊन जागे येऊन मिटिंग केलेली आहे. पाणी करून अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना ठेकेदार दिलेल्या आहेत आणि काम त्यांच्या पद्धतीने चालू होतं. पण कामच एवढं मोठं आहे, काम हेवी आहे की त्याला वेळ लागणार होता आणि 2 महिने जर हे काम थांबलं नसतं तर ही वेळ आलीच नसती. काम ज्या दिवसापासून काम सुरू आहे दिवस रात्र इथल्या ग्रामस्थांना विचारा, आजूबाजूच्या रात्री 12 वाजेपर्यंत इथलं काम या ठेकेदारानं चालू केलं आहे. पण काय झालेलं आहे, हे काम मोठं आहे त्यामुळं वेळ लागलेला आहे आणि वेळेवर पालकमंत्र्यांचं 3 वेळा एकदा कलेक्टर ऑफिसवर ह्याच्या संदर्भात मिटिंग झालेली आहे.
तिथं पण अधिकाऱ्यांना सूचना ठेकेदाराला बोलून सूचना केलेल्या आहेत. पण काय झालंय, काम मोठं आहे, आपल्याला काम दर्जेदार करायचं आहे, गडबड करून पण चालणार नाही. काम त्या पद्धतीत चालू होतं आणि असं नाही की काम संतगतीत चालू होतं. दिवस रात्र काम चालू होतं, रात्री 12 वाजेपर्यंत काम. लाईटा मरपुऱ्या अजून असतील बघा जोडलेले तुम्ही, अजून मरपुऱ्या आहेत, त्या मरपुऱ्या रातभर रात्री 12 वाजेपर्यंत काम चालू होतं. त्यामुळे विरोधक जी सांगतात ना ती चुकीचं आहे. त्यांचं कसं झालंय, स्वतःच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघा, ही सवय विरोधकांची आहे. स्वतः काय करायचं नाही. पाटील साहेब, आपण त्या विषयावरती येऊया. फक्त आता मला एक सांगा, तुम्ही शंभराचे जवळचे कार्यकर्ते आहे, एकदम जवळचे. आता जी पर्यायी व्यवस्था जी आहे ह्याच्यामध्ये मग आता लोकांचे काम तर आपलं कंप्लीट होऊ शकत नाही पावसापर्यंत, पण नाही कधी होतं. मग ह्या पर्यायी व्यवस्थेसाठी तुम्ही काय आग्रह धरणार आम्ही आहे? आजच जनता दरबार आहे, पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की पलीकडे लोकांची आता फक्त विषय कालच आम्ही पत्र दिले. मी स्वतः DC मॅडमशी बोललो, PWDच्या अधिकाऱ्यांशी बोललो, शाळेतील मुख्याध्यापक, मराठी शाळा असेल, हायस्कूल शाळा असेल, मुख्याध्यापकांशी बोललो की आता STच्या बाबतीत बोललो तर कोंदोडे आवडे मार्गे, काठवडे आवडे मार्गे वाहतूक चालू करा. आणि शाळेच्या बाबतीत पण आम्ही विषय मांडलेला आहे की तुमची जरा शाळा लवकर सोडा, म्हणजे जेणेकरून जी विद्यार्थी पलीकडच्या भागात जाणार ती त्या STच्या टायमिंगनं STनं त्या गावात जातील. आणि पलीकडल्या भागातील पलीकडे राहणाऱ्या आमच्या गावातील ज्या 5 गावांचा प्रश्न लोकांचा नाही, पलीकडल्या गावातील वस्तीतील लोकांचा आहे, तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही साहेबांच्याकडे मागणी करतोय. आणि कालच ठेकेदाराला इथं बोलवून घेतो, उशिरा आल्याला बोलून घेऊन वरती पलीकडे 2 गाड्याचे स्लॅब झालेत, तातडीनं लवकरात लवकर जेवढे ही 2 गाड्याचं स्लॅब करून इथं तात्पुरता भराव करून किंवा शिडी करून पायी आजापुरती तरी व्यवस्था करावी अशी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि आज पण आम्ही पालकमंत्र्यांना त्या बाबतीत निवेदन देणार आहे. चांगली गोष्ट आहे, तातडीने तुमचा जनता दरबार होतोय. पण आंबळ्यावरून किंवा काशीवरून पर्यायी सातारला जाणार कसं जाऊ शकतात? पण पालकमंत्र्यांनी करू शकाल का लोकांसाठी की बाबा हा जो वाढीव चार्ज STने घेऊ नये, किमान 1-2 महिने असं तुम्ही ते पण आज विषय आम्ही मांडणार आहे वाढीव चार्जबद्दल की कोंदड्यावरून वळून आता स्टेज वाढणार आहे, ST तिकीट वाढणार आहे आणि ते बुरधण प्रवासन होणार आहे. त्या बाबतीतून आम्ही पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहे की त्यांना सांगणार आहे की तुम्ही वरिष्ठ लेवलला बोलून तिकीट कसं हायतेच राहील याचा आपलं हे करावा, प्रयत्न करावा. तर हे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते असे अभिजित पाटील ताराळेचे आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या ज्या सौभाग्य होते ते ZP सदस्य सुद्धा आहेत आणि शंभूराजे पालकमंत्री आहेत, त्यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते. यांनी पुढाकार घेतलेला आहे की लोकांची आम्ही गैरसोय अजिबात होऊन देणार नाही आणि लांबचा वळसा घालून सातारला जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा STचे दर कमी करून घेतो पालकमंत्र्यांना सांगून, असं अत्यंत लोकांना दिलासा देणारं वक्तव्य यांनी आता केलेलं आहे. आता आपण त्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा जरूर देऊया आणि लवकरात लवकर या पुलाचं काम पूर्ण करून घेण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. चांगली गोष्ट आहे. मी महेश चव्हाण, CM न्यूजसाठी सातारा.